मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकचितत्वता. देवभक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देवदेवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. साधना कशी करावी आणि साधनेचे टप्पे कशा प्रकारे अनुभवात यायला हवेत, खऱ्या साधकाला याचं संपूर्ण स्वरूप विश्वरूप दर्शनात कळायचं लक्षात. म्हणून ज्ञान झालं, 9व्या 10व्या अध्यायापर्यंत ज्ञान सर्व सांगून झालंय आणि आता तू मला प्रत्यक्ष प्रमाण दे, म्हणजे अनुभूती. म्हणून साधकाला सुद्धा अगोदर ज्ञान घ्यायला पाहिजे, हे क्रमप्राप्त आहे. ज्ञान न घेता ईश्वरासमोर राहणारा उभा राहणारा माणूस हा बद्ध अवस्थेतला प्राथमिक भक्त असतो. तो दुय्यम आहे असं म्हणण्याचा भाग नाही, पण क्रमवारीत तो दुय्यम आहे, लक्षात घ्या. म्हणून ज्ञानी भक्ताची जाणीव ज्या स्तरावरून स्वतः श्रीकृष्ण प्रतिपादित करत आहेत ती समजणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपण बद्ध असतो, म्हणून प्राथमिक आपल्याला आपल्या सर्व ज्ञान जाणीवेतून जी बुद्धी दिली ना आपल्याला देवानी, ती बुद्धी म्हणजेच आपल्या मनाचा भाग आहे एक. जसं नाण्याला 2 बाजू असतात तसं मनाच्या चंचलतेला पण बुद्धीची जाणीव तेवढीच आहे. म्हणून ते सूक्ष्म होतं, म्हणजे बुद्धी मतांवरिष्ठम जाणीवे जायला लागते. म्हणून हनुमंत जर समजून घ्यायचा असेल तर बुद्धीची जाणीव सुद्धा आपल्याला समजून घेता यायला पाहिजे. कारण त्याने श्रीरामाला फक्त भक्तीने नाही जाणून घेतलेलं, लक्षात घ्या. कारण तो बुद्धिमत्तां वरिष्ठम होता आणि तो राम कुठं बघायचा हे त्याला नेमकं माहिती होतं आणि त्या रामाचं वैश्विक स्वरूपही त्याला माहिती होतं, सूक्ष्म स्वरूपही होत होतं आणि तो त्या रामाच्या जाणीवेतून विश्वाकारही होत होता आणि सूक्ष्मही होत होता, लक्षात घ्या. आणि वेळ पडली तर हृदयात नाही तो बाहेर काढून टाकू शकत होता. केवढं भयंकर आहे हे स्वरूप हनुमंताचं. ही खऱ्या भक्ताची ईश्वराभिमुख असणारी जाणीव आहे. रामाला सगुणात पाहत होता तो प्रत्यक्ष, परंतु सगुणातल्याही ईश्वरापेक्षा भक्त निर्गुणाच्या जाणीवेतून त्या सगुणातल्या ईश्वरापेक्षा सुद्धा मोठा होऊ शकतो. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात की माझे पायी तुझे डोई असं काहीतरी कर. केवढं भयंकर आहे ना हे वाक्यच, केवढं आहे. आपण हे डायजेस्टच नाही करू शकत की ईश्वराचं डोकं माझ्या पायावर म्हणजे काय. सगुणातला राम हा निर्गुणातल्या भक्तीतल्या जाणीवेतल्या हनुमंताशी इतका एक रूप झालेला आहे की तो हनुमंताच्या पायावर जणू डोकं ठेवतोय. याला तुझे माझे पायी तुझे डोई असं म्हटलेलं आहे की नाही. म्हणून हे समजून घेत असताना ज्ञानेश्वरीचा अंतरंग जे आहे
ते अशा प्रकारे उलगडत जात आणि नेमक्या या जाणीवेवरती श्रीकृष्ण अर्जुनाला आणून सोडतो आहे. बघा, विश्वरूप दर्शन दिसत आहे. विश्वातीत म्हणजे तो अजून अनंत पुढे आहेच. त्याचा जे तो इतका पुढे अनंत आहे की त्याचा या विश्वाशी संबंधही नाही, इतका अनंत आहे. म्हणून विश्व आणि व्यक्ती म्हणून तो स्वतः आहेच. म्हणून दोनच निर्मिती झाल्या ना, म्हणजे थोडक्यात त्या अनंताच्या दोनच निर्मिती झाल्या. एक ब्रह्मांड आणि त्याच्यात असणाऱ्या सर्व शक्तींचा कार्यविलास, आणि दुसरा व्यक्ती जो पिंड, त्याच्यामध्येही घडणाऱ्या शक्तींचा कार्यविलास, आणि तो स्वयंभूपणे विश्वातीत. ही भूमिका सुद्धा आपण पाहिली मागच्या वेळेला. आणि त्याच्यातला सर्व प्रलय काल सुद्धा तो पाहतो आहे. म्हणून साधकाच्या जीवनाच्या दृष्टीने अंतिम टप्पा जो स्वामी स्वरूपानंद वारंवार सांगतायत तो म्हणजे स्वरूपी विश्वरूप देखिले, विश्वरूपी स्वरूप सामावले, आणि स्वरूपा विश्वरूपा आगळे नित्यतत्व. हे सर्व जाणीवा एका दो आहे व तंतूनी बांधलेल्या आहेत, लक्षात घ्या. म्हणजे ते आपण ज्याला ते कठपुतल्यांचा खेळ वगैरे म्हणतात, पण माझं तर तसंही म्हणणं नाहीये. आपलं जीवन प्रारब्ध संचिताच्या जीवन दृष्टीने पाहत आहे कठपुतल्यांचं, ते एवढं अभेरण्यासारखं आहे असंही नाहीये. परंतु आध्यात्मिक दृष्ट्या जेव्हा आपण आपल्या सर्वांकडे पाहतो तेव्हा एक लक्षात घ्या, ते तो विश्वातीत परब्रह्म आहे. त्याची जाणीव वैश्विक स्वरूपामधनं सर्व निर्मिती करती आहे, आणि तो विश्वात्मा आणि आपण व्यक्ती सापेक्ष असणारा आत्मा, त्याचंच अंशात्मक स्वरूप. म्हणजे बांधणी कशी झाली माझी, त्याच्याशीच डायरेक्ट दोरा आला ना माझा, आणि हा दोरा सर्वांशीच परत जाम पाडलेला आहे. म्हणजे विश्वाकडून सर्वांकडे हा आहे व तंतू आहे, आणि ही सर्व एकत्रित जाणीव जेव्हा येते तेव्हा आपल्या हृदयामध्ये एकता प्रस्थापित होते. लक्षात ठेवा, एकता प्रस्थापित करायची म्हणजे कशी करणार ना आपण, अशीच करावी लागेल, दुसरा काही मार्गच नाहीये त्याला, असं मला वाटतं. म्हणून या जाणीवेतून, म्हणून सर्वम खलुविदम ब्रह्म जर आहे आणि मी ब्रह्म आहे, आणि तो तर या सर्व खलुविदम ब्रह्माला आणि व्यक्ती विशिष्ट असणाऱ्या व्यष्टीतील माझ्या आत्म्यातही तोच आहे. तर हा आहे व तंतू म्हणजे हे केवढं मोठं मंगलसूत्र आपल्या सर्वांमध्ये त्यांनी घातलेलं आहे. म्हणून बायकांनीच मंगलसूत्र घालावं असं नाही. म्हणून ईश्वर हा आपला पती आहे या जाणीवेतून, कारण ही त्याची निर्मिती, म्हणजे आपण त्या प्रकृतीमधले आहोत. लक्षात घ्या, म्हणजे पुरुष सुद्धा हे त्याचंच प्रकृतीचं स्वरूप आहे. म्हणून आपल्याला सुद्धा त्याची जाणीव त्या भूमिकेत, म्हणून त्याचं मंगलसूत्र आपण घालायचंय. जानवं नाही घातलं तरी चालतंय. ते येतच आपोआप. तुम्ही ब्रह्मी झाला, ब्रह्मज्ञानची आवड तुम्हाला झालं की तुम्ही जानवं घातलंच आहे. त्याच्यासाठी काय ब्राह्मण होण्याची गरज नाहीये. अध्यात्म खूप वरच्या स्तरावर चालतं बघा, लक्षात घ्या. म्हणून आपल्याला जे अगदी खालच्या स्तरावरच चालतंय ना, तिथं काही शिरायचंच कारण आहे. आपण कशाला खालती बघायची, घाण खाली घाणच असते. आपल्याही खाली घाणच आहे. लक्षात घ्या, इतकी रचनाच तशी आहे सर्व. त्यामुळे घाणीकडे लक्ष देतो का आपण? म्हणून त्या गोष्टीकडे लक्ष न देता
आपण आपल्या बौद्धिक जाणीवेतून समजलं पाहिजे. म्हणून हे मंगलसूत्र घाला, हे मंगलसूत्र घाला, जानव्याच्या पाठीमागे लागूच नका. आलं का लक्षात? वेगळं गणित आहे ना एकदम, कारण हे त्याचा दोरा आहे हो हा. या दोऱ्याला काय किंमत आहे? या दोऱ्याला मी जर त्या जाणीवेतनं जगत असेल तरच किंमत आहे ना. ती जाणीवच नसेल, नुसतंच बोलायला ब्राह्मण असेल तर उपयोग काय त्याचा? म्हणून कर्माच्या जाणीवेतून, आपल्या जीवात्म्याच्या जाणीवेतनं हे ब्राह्मणत्व आपल्यात आणलं पाहिजे. लक्षात घ्या. पण हे बोलणं हे सुद्धा जरा हल्लीच्या काळात अवघड आहे, परंतु सुस्पष्ट आध्यात्मिक विचार हे अशा प्रकारचे आहेत. लक्षात घ्या. कोणाला मान्य अमान्य हा विषय येतच नाही इथं. हे तुकाराम काय होते, त्या गोरा कुंभार काय होते, का नामदेव काय होते, त्यावेळी सर्व ब्राह्मण होते. तुम्हालाच माहिती नाही काय होते ते. फार वेगळं. ब्रह्म जानती तो ब्राह्मण. ब्रह्मच माहिती नाही आणि नुसतंच गाळं घालून बस, काय उपयोग आहे त्याचा? त्याच्यासाठी काय तडफड आहे का ईश्वर प्राप्तीसाठी? मग तो कुठल्या का जातीचा असेल ना, त्याला काही अध्यात्मात स्थान नाही. लक्षात. एनिवे, तो विषय तसा नकोय आपल्याला. परंतु हे सर्व साधनेचं जे सिंचन केलेलं आहे ज्ञानेश्वरीतनं, हे अशा प्रकारे साधना समजली पाहिजे की मला ज्ञानाच्या भूमिका कशा वाढल्या आहेत, त्यानंतर मला स्वरूप ज्ञान येतंय का नाही, त्याच जाणीवेबरोबर हळूहळू वैश्विक जाणीवेत मी शिरतोय की नाही हे बघितलं पाहिजे. आणि वैश्विक जाणीवेतनंही आणि स्वरूपाच्याही जाणीवेतनं माझ्या आत्म्याच्या भूमिका कशा वरच्या स्तरावर जात आहेत हे बघणं, आणि ईश्वर नेमका हे सर्व कसं करतो आहे हे बघून त्याची भूमिका काय आहे हे समजणं, म्हणजे ईश्वराला समजणं, ईश्वराला जाणणं. आणि मगच तो आपल्यामध्ये स्थिर होऊ शकतो आणि आपणच ईश्वरमय होऊ शकतो. लक्षात घ्या. ईश्वर समजायचा, ईश्वरासाठी साधना करायची, त्याच्यासाठी जप करायचा, पूजा करायची, जीवनाचा वेळ आपण घालवतो ना तेवढा वेळ. विचार करू ना आपण सुद्धा. आज सकाळीच माझ्या डोक्यात विचार आला की आपण दिवसाचे किमान 5 ते 6 तास हे ईश्वरासाठी घालवत असू. बरोबर आहे. 365 दिवस इंटू 5 तास धरा, किती होतात वर्षाचे? बरोबर आहे. 1600-1700 तास आपण ईश्वराचं चिंतन करण्याचा आधी प्रयत्न करतो आहोत आणि तरी तो कळत नाही. अभ्यास करणाऱ्या मुलाला अभ्यासातलं काही जमतच नसेल तर काहीतरी चुकतंय ना अभ्यास करण्यात, हे तर कळलं पाहिजे. आपण आपल्या मुलांना हेच सांगतो ना. मग क्लासेस लावा, मग जा ना सत्संगाला, कोण नाही म्हटलं. ध्यान वर्ग करायला पाहिजे, रिपिटेशन व्हायला पाहिजे, ज्ञान घेतलं गेलं पाहिजे. नाही तर मला कळले तेवढंच बरोबर आणि मी चाललोय तसा टन करत, ज्ञानबा तुकाराम करत, अशी वारी पूर्ण होणार नाही. लक्षात घ्या. वारी कुठं पूर्ण होते हे पण तुकारामांनी सांगितले. वारी झाली येथे मग तुकारामाचीच वचन आहेत ना. मग कसं करणार आपल्याला? म्हणून हे उघडती ज्ञानाची कवाडे, हे जे गणित आहे हे ज्ञानाचं कवाड तर उघडलं पाहिजे ना कुठेतरी. तेव्हा कुठं तो सूक्ष्म आपलं जे काही सर्व साचलेलं जे अज्ञान आहे त्याच्या ज्या काही गलप्या आहेत किंवा त्याला चिरा पडल्या पाहिजे किंवा त्याला छिद्र पडलं पाहिजे, मग कुठंतरी आत्म्याचा प्रकाश आज झिरपणार आहे. लक्षात. अज्ञान तसंच ठेवू. मी देवाला 100 वेळा जरी नमस्कार केला तरी देवाचा प्रकाश पडणं हे अशक्य आहे.
कुठेतरी हा प्रयत्न व्हायला पाहिजे सातत्याने की मला अज्ञान माझं निवारण व्हायला पाहिजे. म्हणून या अज्ञान निवारणाच्या, कारण तो आहेच आतमध्ये, तो जर आतच आहे. धरून चला आमचं घर आहे, हे तुमचंही घर असेल, प्रत्येकाच्या पाच बोलत समजा ही खोली आहे इकडची, त्याच्या आतमध्ये ईश्वर बसलेला आहे, बरोबर. आणि हे सगळं अंधारगड आहे. रात्री 12 वाजता समजा मी घरी आलो, धरून चला, आणि खालचा दरवाजा बंद, मेन गेट, किल्ली नाही माझ्याकडे, उघडणार कशी? ठीक आहे, मला खूप वरती जायची इच्छा आहे, माझ्या मूळ जागेवर जायची इच्छा आहे असं म्हणू, बरोबर. ती माझी खोली म्हणजे मी तिथं असतो म्हणून असं. तर म्हणून मी काय करणार, उडी मारणार. कुठलं? मेन गेटवरनं उडी मारणार, आतमध्ये येणार. तिथे गाड्या बिड्या लागलेल्या असतात, अंधारात चाच पडत कुठं तरी गेटपर्यंत येणार. तिथं गेटपर्यंत येणार तर तेव्हा काय होणार, तेव्हा परत त्याला करू. म्हणजे अगोदर मला काही प्रयत्न आहेत माझे, नक्कीच आहेत, की तिथपर्यंत मी त्या पहिल्या दरवाजापर्यंत येतो आणि कुलूपाच्या किल्ली नसल्यामुळे परत अडकून पडतो. मग ती किल्ली मिळवण्यासाठी मला कुठेतरी बेल वाजवावी लागते, लक्षात ठेवा. ही बेल जी आहे, ही बेल म्हणजे आपल्याला आपल्या ज्ञानाची बेल वाजवावी लागते. कारण ते ज्ञान पाहिजे, त्याशिवाय ते कुलूपच उघडणार नाहीये. आणि मग ती पहिली जी किल्ली लागते ती आत्मज्ञान प्राप्ती करण्यासाठी आपलं स्वरूपाचं ज्ञान समजून घेणं, ही पहिली गुरु किल्ली आहे, लक्षात ठेवा. योगी अरविंदांनी सांगितले, मी मागे सुद्धा बोललेलं आहे तुम्हाला. म्हणून ही पहिली गुरु किल्ली लागते. ही गुरु किल्ली जेव्हा लागेल तेव्हा दरवाजा उघडला जाईल. हो, म्हणजे ज्ञान आलेलं आहे, दरवाजाही उघडले गेले, पण जिनाचं चढायला पाहिजे, आहे की नाही? तर जिना चढत चढत मला पहिलं लँडिंग लागते. मग अगोदर शून्य झालं पण निशून्य झालं असं म्हणा, किंवा विपरा अवस्थेपर्यंत आलात म्हणा, काही तुम्ही कशी नावं द्या त्याला, परंतु सांगण्याचा हेतू काय, त्या अनुभूतीच्या याच्यातनं मी पूर्णपणे जो अगदी खालच्या स्तरावर होतो तो हळूहळू मधल्या लँडिंग म्हणजे वरच्या स्तरावर आलो. आणि कसा आलो, माझ्या देहासहित आलो, पण अंधार होताच ना आजूबाजूला, केवळ ज्ञानाच्या चाचपडण्यातनं आलो. विचार करायला पाहिजे या गोष्टीचा. म्हणून ज्ञानाची का गरज आहे, आणि ते चाचपण मार्ग माहिती झालाय मला, आता कसं जायचंय हे माहिती आहे. आणि मग ते चाचपडत मी जेव्हा वरच्या लँडिंग पाशी येतो तेव्हा मला एक बटन माहिती असतं की ते दाबलं तर जिन्यात प्रकाश पडू शकतो. लक्षात आलं का? म्हणून हा जो प्रकाश पडतो आहे खालच्या शिडीवरून, मी माझ्या संपूर्ण जाणीवेतनं वरच्या स्तरावर येतो. आणि तिथं जेव्हा ते बटन मला माहिती असतं ते दाबतो तेव्हा संपूर्ण जिना प्रकाशमय होतो. माझं जीवनही प्रकाशमय जाणीवेतनं सुरू होतो. पण तरीही अजून मेन दरवाजा ज्या अजून लांबच असतो. मग मला परत बेल दाबावी लागते. दिवा लावला, हो, प्रकाश आज झालेला आहे तयार, परंतु मी जेव्हा तो परत ती बेल दाबतो तेव्हा आतूनच मला जी जाणीव तयार होते. तेव्हा दुसरी किल्ली परत माझ्या हाताशी येते. ती किल्ली उघडून मी आतमध्ये जेव्हा, या सगळ्या प्रक्रिया आहेत, लक्षात घ्या. आणि याच्यासाठी सगळा कालावधी द्यावा लागणार आहे आपल्याला. म्हणून 12 वर्ष तप करायचं म्हणजे काय करायचं हे पण कळलं पाहिजे. नाही तर उगाच टाइमपास म्हणून रोज हरिहरी म्हणत बसायचं आणि 12 वर्ष झाली देवाची वाट बघायची, तसा तो येणार नाहीये, लक्षात घ्या. आणि मग जेव्हा ती किल्ली मला मिळते तेव्हा मी घराचा दरवाजा ओपन करून आतमध्ये येतो.
आणि आतमध्ये आल्यावर संपूर्ण विस्तार कळतो मला घराचा. पण मग मी किचन मध्ये जातो का? नाही. मी त्या दुसऱ्या खोलीत जातो का? नाही जात. हॉलमध्ये आलोय, मग हॉलमध्ये बसतो का टीव्ही पाहत? बसू शकता, लक्षात घ्या. सांगण्याचा हेतू काय आहे माझा, तुम्ही त्या अनुरोधाने विचार करा. म्हणजे एवढ्या स्तरावर जरी आलो आपण, एवढं वैश्विक ज्ञान झालं तरी सुद्धा आपला अहंकार जातो तसं नाहीये. माणूस त्या टीव्ही समोर बसू शकतो असं मला सांगायचंय. आणि तर परत भलतीकडे गेला तर भलतीकडे लक्ष राहतं ना. मग कुठेतरी माणसं बघा आपल्याला दिसतात अशी संत मंडळी आहेत, म्हणजे आत्मज्ञानी असतात, नाही असं नाही, आत्मज्ञानी नाहीयेत असं नाही, परंतु भलतेच खोलीत अडकलेली असतात कुठेतरी. म्हणून ते आत्मज्ञानी नाहीयेत का? आहेत. त्यांना ज्ञान नाही का? आहेत. परंतु त्यांना वैश्विक खऱ्या विश्वातीताच्या भूमिकेपर्यंत ते पोचलेत का? हा विचार करा. मी खूप कटफट बोलतोय, लक्षात घ्या. त्यामुळे ही भूमिका, ज्ञानयुक्त भूमिका काय असते हे मी तुम्हाला प्रतिपादन करतोय त्याच. आणि तेव्हा मग काय होतं, मला जर ते ज्ञान असेल की नेमकं ठीक आहे ना, ज्याचा त्याचा मार्ग आहे, म्हणजे ते गुरु नाहीयेत का? आहेत ना, गुरु स्वरूप आहेत. तरी सुद्धा मला त्यांनी जे ज्ञान दिलेलं आहे आणि मी माझ्या जाणीवेतून जे ज्ञान घेतलं आहे त्या ज्ञानाच्या भूमिका अशा प्रकारच्या आहेत की हे ते नव्हे, मला जे पाहिजे ते, हे कळलं पाहिजे. हे योगी अरविंदांना कळलं. म्हणून लेले महाराज त्यांचे गुरु होते, त्या जाणीवेपर्यंत ते गेले, नाही असं नाही, पण हे ते नव्हे मला पाहिजे ते, म्हणून ते पुढे सरकले, हॉलमध्ये थांबले नाहीत. लक्षात आलं का मी काय म्हणतोय ते? आणि मग हॉलमधले दिवे लावले, कारण मला माहिती आहे ना कुठला दिवा कुठे लावायचा, ते ज्ञान आहे. आणि मग मला नेमकं माहितीये की माझी खोली नेमकी कुठे, पण तिथंही कुलूप नाहीये, परंतु ओढून घेतलेली, कडी लागलेली, कुलूप नाहीये. आता फक्त गरज आहे की ती कडी उघडायची आणि थोडासा धक्का मारायचा आणि मग तो परब्रह्म ची जाणीव मला दिसणार आहे. लक्षात. आणि तिथंच थांबलो तर हॉलमध्ये राहिलो ना, मग त्याच्या हात शिरून जायचं बस. ही पूर्ण विश्वातीताच्या जाणीवेपर्यंत जाण्याची साधना आहे, लक्षात ठेवा. आणि ही साधना जेव्हा आपण पूर्णपणे करतो त्यानंतर मग त्याचं जे जीवन आहे ते जीवन खऱ्या अर्थाने दिव्य जीवनासाठी प्रवाहित होतं. लक्षात. याचा अर्थ अगोदरचं चुकीचं होतं का? नाही, अगोदरचं चुकीचं नक्कीच नाही. त्याची दशा कमी आहे का? नक्कीच नाही. त्याची व्याप्ती कमी आहे का? नक्कीच नाही. सर्वच चांगलं आहे, परंतु सोने में सुगंध नाही. आपल्याला सोन्यातही सुगंध आणायचा आहे. ते ज्ञान पूर्ण विश्वातीतापर्यंत पोहोचेपर्यंत आपल्याला त्याचा पाठपुरावा करायचा आहे. तेव्हा कुठं श्रीकृष्ण म्हणतात, मग याही वरी पार्था माझ्या भजनी आस्था, तया ते मी माथा मुकुट करी. हा तो मुकुट आहे. लक्षात ठेवा. ही ती विश्वातीताची संपूर्ण प्रकारची साधना अशा प्रकारची आपल्याला ज्ञानेश्वरीतनं हळूहळू हळूहळू उलगडल्या जाते. कारण आपल्याला शोधायचंय काय? आपलं जीवन शोधायचंय. लक्षात घ्या. आणि तेच जर आपण शोधलं नाही आणि फक्त शाब्दिक करामतीत जाऊन अडकून बसलो तर त्याचा काही फारसा उपयोगही होणार नाही. ही भूमिका आपली आहे.
म्हणून याच्यातनं आपण त्याच्या वैश्विक जाणीवेपर्यंत येऊन पोहोचतोय. तेव्हा जो 27वा श्लोक आहे बघा, वक्त्राणी ते त्वरामाणः विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकादि केचित् विलग्नाः दशनान्तरेषु संदृश्यन्ते चूर्णितैः उत्तमांगैः. उत्तमांग म्हणजे डोकं असं. तर त्याला म्हणायचंय काय, विक्राळ झाडांनी भयंकर दिसत असलेल्या तुझ्या मुखात ते मोठ्या त्वरेने शिरत आहेत. त्यातील काही चूर्ण झालेल्या मस्तकांनी दातांच्या फटीत अडकून राहिलेले दिसतात. हे त्याचं स्वरूपाच्या म्हणजे वैश्विक स्वरूप लयाच्या जाणीवेतलं आहे. म्हणून हा स्वरूप प्रलय जो आपण मागच्या वेळेला पाहिला तो सुद्धा साधनेचा भाग या संपूर्ण गेट पासून इथपर्यंत येण्याचा मार्ग मी तुम्हाला सांगितलेला आहे. मुख्य रस्त्यावरती रस्ते अनेक रस्ते आहेत ना पुण्यात. तसेच जीवनाला सुद्धा आईने जन्म दिल्यानंतर अनेक वाटा आहेतच, पण नेमक्या कुठल्या वाटेवर आपल्याला नियती नेती आहे हे कळलं पाहिजे. त्यामुळे आपली नेमकी वाट का होईना वयाच्या या स्थितीमध्ये किंवा या आत्ताच्या आपण ज्या काही एका याच्यात आलेलो आहोत, मर्यादेत आलेलो आहोत वयाच्या, त्या मर्यादांमध्ये आपण त्या रस्त्यावरती तर आलेलो आहोत. गेटही माहिती झालंय, पुढचाही रस्ता माहिती होतोय, कुठं जायचंय तेही कळलेलं आहे. मग आता काय राहिलेलं आहे, हा सगळा पुढचा कार्यक्रम राहिलेला आहे. आणि याच्यामध्येच मग हा स्वरूप प्रलयाचा कार्यक्रम ऑटोमॅटिक होतोय. कारण आपल्याला ते सर्व आतल्या जाणीवातनच करावं लागणार आहे. आतनच जेव्हा आपण साधना करतो, कारण बहिर्मुक्त काहीच करू शकत नाही आपण. एखादं झाड जाळायचं म्हटलं तरी जाळता येणार नाही आपल्याला. आहे का ताकद आपली? नाही ताकद. सिंह आला तरी मारू शकत नाही आपण. इथं तर संपूर्ण कार्यक्रम सगळं घेण्याचाच कार्यक्रम आहे. कसं काय व्हायचं? ही भूमिकेत जेव्हा तो म्हणतो की विक्राळ दाढांनी भयंकर दिसत असलेला तुझ्या मुखात ते मोठ्या त्वरेने शिरत आहेत. ते म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड जात आहे. त्यातील काही चूर्ण झालेल्या मस्तकांनी दातांच्या फटीत अडकून राहिलेले दिसतात. चूर्ण झालेल्या मस्तकांनी दातांच्या फटीत म्हणजे एवढ्या वाईट स्थितीत बुद्धिहीन, कारण सर्व प्रकारची योनींमधनं सर्व प्रकारचे जीवजंतू आहेत लक्षात ठेवा. म्हणून मी मागच्या वेळा तेही सांगितलं तुम्हाला की भोग योनींच्या जाणीवा वेगळ्या आहेत आणि ज्ञानाच्या जाणीवेत जगणाऱ्या लोकांच्याही जाणीवा वेगळ्या आहेत. पण त्यांना हे मरणाला सामोरं जावंच लागणार आहे. मग ते कसं जाता, कशा प्रकारे ते होतं तेही त्यांनी सांगितलंय. ते तर म्हणे पहा हो एके वेळे साहसिक वचेसी दोन्ही दळे वदनी गेली आभाळे गगनी का जैसी का महाकल्पाच्या शेवटी जे कृतांत कोपला होय सृष्टी तरी एक विसाही स्वर्गा मिठी पाताळा सकट दे ना तरी उदासीने देवे दैवे संचकाची वैभवे जेथीची तेथ स्वभावे विलया जाती तैसी सासिन्नली सैन्य एकवटे ये मुखी जाहली प्रविष्टे परी एकही तोंडवनी न सुटे कैसे कर्म देखा. त्यावेळेला अर्जुन पुन्हा म्हणाला अहो देवा पहा आकाशात जसे मेघ नाहीसे होतात त्याप्रमाणे अंगावरील चिलखते व हातातील तलवारीसह दोन्हीकडील सैन्य एकाच वेळी तोंडात गेली आहेत. किंवा महाकल्पाच्या शेवटी संपूर्ण सृष्टीचा नाश करण्याकरता जेव्हा कृतांत सर्व सृष्टीवर क्रुद्ध होतो तेव्हा तो पाताळा सकट 21 स्वर्गांना ग्रासून टाकतो. आता 21 स्वर्गांची जी संकल्पना आहे
ही मला एवढी माहिती नाही आहे, हे तुम्हाला स्पष्ट सांगतो. कारण 21 मी त्याचा जरा शोध घ्यायचा प्रयत्न करतोय. कारण आपण 14 भुवनाचे 14 स्वर्ग समजू शकतो, पण उरलेले 6 कुठले, असा एक माझ्या मनातला प्रश्न आहे. कारण हे कुठले आकाश आहेत हे मला जरा पाहून किंवा विचारून सांगावं लागेल. म्हणून मी त्या विषयात आत्ता हात घालत नाही. लक्षात. तेव्हा 21 स्वर्गांना ग्रासून टाकतो. आपल्या आत्ताच्या भूमिकेसाठी आपण असं म्हणूया की जे स्वर्ग म्हणून आपल्या कल्पना आहे किंवा ज्या ज्या जीवाच्या ज्या ज्या जाणीवेमध्ये जे जे स्वर्ग आहे धरून चला. कारण जाणीवांचे पण स्वर्ग आहेत. माझ्या दृष्टीने स्वर्ग सुख हे माझं आहे, तुमच्या दृष्टीने स्वर्ग सुख हे तुमचं आहे. पण स्वर्ग सुख आणि ईश्वर प्राप्तीचं सुख याचा दोघांचा तसा वस्तुतः काही संबंध नाही. म्हणून अगोदर स्वर्ग प्राप्ती करणं हे सुद्धा एक प्रकारे दुष्कृत्यच मानलेलं आहे. त्यांनी काही जीवाचा उद्धार होणार नाहीये स्वर्ग प्राप्ती केल्याने. लक्षात घ्या, स्वर्ग प्राप्तीने म्हणजे तुम्ही जी पुण्यकर्म कराल त्या पुण्यकर्मातनं स्वर्ग प्राप्ती होईलही, सुख मिळतील. गाड्या घोड्या पाहतो आपण, खूप लोकांकडे गाड्या असतात, खूप खूप लोक मोठे मोठे श्रीमंत लोक आहेत, पण त्याच्यामुळे त्यांना काही ईश्वर मिळतो का? त्याचा ईश्वराशी संबंध नाहीये. ते परत मरणारच आहेत. परत ते ते सुख भोगून झालं की परत सुख दुःखांच्या जाणीवेत ते सरकतच राहणार आहेत सतत. लक्षात ठेवा. त्यामुळे त्याच्यामध्ये ते स्वर्ग सुद्धा गिळले जातात. आता हे 21 स्वर्ग कशा प्रकारचे आहेत हे याचा थोडा अभ्यास आपल्याला वेगळा करावा लागेल. ते आपण नंतर बघू. का त्याचा याला जो आपण मोदकांचा 21 मोदकांची काही संदर्भ आहे का काय आहे, हा सगळा एक तात्विक विचार आहे. पण आध्यात्मिक दृष्ट्या आपल्याला तत्वात ते शिरण्याचं एवढं काही कारण नाही आत्ताच्या दृष्टीने. बरोबर. ते कळलं नाही कळलं तरी काही खूप काही फरक पडणार नाहीये आपल्या जाणीवांसाठी. म्हणून कारण ते नकोच आहे आपल्याला काही, कारण ते गिळल्याच जाणार आहे. म्हणून जे गिळल्याच जाणार आहे ते कशाला त्याचा विचार करण्यात काही स्वारस्य नाही असं मला म्हणायचं. अथवा दैव प्रतिकूल झाले असता धनसंचय करणाऱ्यांची संपत्ती जशी जागच्या जागीच नाहीशी होते. बरं, प्रतिकूल दैव झालं एकदा की तुमच्या घरात किती का पैसा असेल ना त्याचा काही उपयोग होत नाही. लक्षात ठेवा. म्हणून कारण ते प्रतिकूल दैव फार विचित्र असतं. ते पैशाला जागच्या जागी ठेवतो आणि दुःख इतकं आकस्मिक असतं की पैसे असूनही त्याचा काही उपयोग नसतो. म्हणजे काय झालं? हेच झालं ना. मग त्या पैशाचा काय उपयोग झाला? अगदी घर असतात, मोठे मोठे बंगले बांधलेले असतात, पण आयसीयूत पडलेले असतात. काय उपयोग आहे त्या घरांचा? पाहतो ना आपण अशा गोष्टी. म्हणून एवढे कोट्यावधी रुपयाचे बंगले बांधूनही खूप काही उपयोग होतो असं काही नाहीये. त्यापेक्षा ईश्वराच्या कृपेने राहावं, त्याच्याच श्वासात जगावं, त्यालाच बघावं, त्यालाच ऐकावं, त्याचा स्पर्श घ्यायचा प्रयत्न करावा आणि त्यालाच सतत आपल्यामध्ये गिळंकृत करत राहावं. कुठला आयसीयू नको, की अजून कुठली संपत्ती नको, नको धन नको माल नको विद्या नको कला, सोडवी हा परी माझा मोह पाशा तुम्ही करा. हे का म्हटलेलं आहे? किती साधं सोपं आहे ना, परंतु तेच अवघड होऊन बसतंय. बघा, जीवन जगताना ते अवघड होत आहे. जे सोपं आहे ते अवघड होतंय आणि मी मोहपाशातच अडकत राहतो. मला ते माझी खूप महत्वाची भूमिका आहे तिथं असं मला समजायला लागतो आणि मी इतका पळत सुटतो की जे चांगलं आहे तेही माझ्या लक्षात राहत नाही. जे माझं स्वतःचं घर असतं तेही मी सोडून देतो आणि तिसऱ्याच्याच घरी जाऊन राहत बसतो वेळात. आता काय म्हणायचंय? कोण ज्ञान? आणि काही अडत नसतं तसं. अडचण त्यांची आहे. त्या अडचणीला मी जबाबदार आहे का? नाही का? जीवन त्यांचं त्यांना घडवायचंय. आपण नाही सांगितलेलं त्यांना तसं करा म्हणून. मग माझा संबंध येतो कुठं? खूप कटिंग लागतं. लक्षात ठेवा, अध्यात्म खूप कटिंग आहे. इतकं सोपं नाहीये ते.
म्हणून जीवलगांच्या तुटी म्हटलेलं आहे, आणि सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तोही त्यागावा. अवघड आहे, परंतु असू देत अवघड, आपण त्याच्यातनं आपलं वल्ल मारत जावं लागणार आहे, आणि गुरुकृपेच्या आधाराने आपला जीवन सुसह्य करत जायचंय. पण कधी ना कधीतरी या जाणीवेपर्यंत आपल्याला पोचतो व्हायला पाहिजे. म्हणून ही जाणीव पोचती व्हायला पाहिजे आत हृदयात, म्हणजे ती जीवात्म्याच्या आत जाऊन पोचते, आणि मग ती तडफड सुरू होते की नाही, या व्यक्तीला या जीवनामध्ये अशा प्रकारचे त्रास, हे अनुतापात जी दुःख आहेत ना, ती दुःखच कारणीभूत असतात आपली परिस्थिती बदलवायला, लक्षात ठेवा. आणि मग जो जन्म मिळतो त्या जन्मामध्ये सर्व सुसह्य होतं. आपली वृत्तीच तशी होते तुकारामासारखी, नकोच वाटतं, काय जाऊ देत ना, पोरगं नागडं राहिलं तरी काही फरक पडत नाही. गोरा कुंभारासारखं आपलं नामदेवासारखे सुद्धा होतं, आहे की नाही. हे काय झालं, पण त्यांचा तो त्या अगोदरच्या जन्मातला अनुताप होता की मला ईश्वर मिळवायचा आहे, पण मी या पुरा बाळांमध्ये अडकलो आहे, मला सगळं सोडून जावं लागतं. हा अनुताप फार महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. म्हणून या जन्मात तो करायचा, ती पीडा आपल्या हृदयाला द्यायची, का न द्यायची, असं माझं म्हणणं आहे. तर ती दिल्या गेली पीडा, तर अजूनही आपण आयुष्य शिल्लक आहे आपल्यासाठी, आणि त्या आयुष्याच्या याच्यामध्ये सुद्धा वैश्विक शक्ती कार्यरत झाल्या तर या जन्मात सुद्धा या पीडा निघून जातील, आणि मी सहज ईश्वरापर्यंत जाऊ शकतो. पण अनुताप झाल्याशिवाय नाही. आलं का लक्षात? अनुताप व्हायला पाहिजे की माझी इच्छा नाहीये तरी मला करावं लागतंय, देवा तू त्याच्यासाठी तळमळ पाहिजे की मी का असा बाजूला जातोय, मला काय ईश्वर बाजूला करतोय त्याच्यापासून. कारण हे गेल्या जन्मीचं प्रारब्ध आहे ना, हे गेल्या जन्मीचं प्रारब्ध असेल तर ते अनुतापानेच जळणार आहे, लक्षात ठेवा. या गोष्टी जर समजून घेतल्या साधकांनी तर हा अनुताप म्हणजे साधनेचाच व्यवहार होतो, लक्षात घ्या. म्हणून साधनेचा व्यवहार चुकला नाही पाहिजे, कधी सतत साधनेचा व्यवहार व्हायला पाहिजे, असं म्हणण्याचा भाग आहे. म्हणून त्याप्रमाणे युद्धाला सज्ज झालेली ही दोन्ही सैन्ये तुझ्या मुखात एकत्र शिरली आहेत, त्यापैकी तुझ्या मुखातून एकही सुटत नाही, कसे त्याचे कर्म आहे पहा. म्हणून त्या युद्धाला आलेली जी लोक आहेत ते कुठल्या कर्माने आलेत बघा, की त्याच्या मुखातनं सुटत नाहीये कोणी. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.